रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्यातील एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून संजय राऊतांनी जोरदार चिमटा काढलाय। शिंदे सन्मान सोहळ्याला गेले नाही याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। यावेळी राऊतांनी फडणवीसांना शिंदेपासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय। माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदेंनी मारलेल्या दांडीवरून सुरू झालेलं कवित्व संपण्याचं नाव घेत नाहीये। एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून अजितदादांनी नाराजी व्यक्त केली असताना संजय राऊतांनी या वादात आणखी तेल घालणारं वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। एकनाथ शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजत असल्यानं फडणवीसांनी त्यांच्यापासून सावध राहावं असा इशाराही त्यांनी दिलाय। संजय राऊतांच्या या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिले। महायुतीचा संसार सुखाचा संजय राऊतांना पाहवत नसल्याचा टोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी लगावलाय। महायुतीचा फेविकॉलचा जोड आहे, तुटणार नाही असंही सांगायला सरनाईक विसरले नाहीत। महायुतीत कोणतीही स्पर्धा नसल्याचं नेते सांगत असले तरी खुद्द एकनाथ शिंदेंनी आपण दरेगावात असलो की मुंबईतलं वातावरण तापतं असं वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदे मुंबईच्या तापमानाबाबत जे बोलले ते खरं असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। मुंबईचं तापमान वाढत असलं तरी शिंदेंना वारंवार दरेगावात यावं असंही फडणवीस म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे हे शिंदेंनाच माहिती, पण संजय राऊत महायुतीत मिठाचा खडा कसा पडेल, महायुतीत विसंवाद कसा होईल याची दक्षता मात्र बाळगून असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय। संजय राऊत काय बोलतात याची आपण दखल घेत नाही असं फडणवीस नेहमीच म्हणतात। यावेळी राऊतांच्या इशाऱ्याची दखल घेतली जाणार नाही याची मात्र खात्री बाळगता येणार नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।